आता वळूया इतर बातम्यांकडे। सोमवारपासून विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्रीवर चहापान होणार आहे। मात्र या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। राज्यात गुन्हेगारी भ्रष्टाचार वाढल्याचा विरोधकांचा आरोप आहे, तर संदीपान भुमरे आणि लोणीकरांवरूनही विरोधक आक्रमक होणार आहेत। तर अधिवेशन सुरू होते त्याआधी त्या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापान हा कार्यक्रम असतो। मात्र या चहापानावर नेहमीप्रमाणे विरोधकांनी बहिष्कार टाकलाय। मात्र अधिवेशनामध्ये अनेक असे मुद्दे आहेत ज्यावरून विरोधक आक्रमक होणार आहेत। एक मंत्री नारायण राणेविषयी म्हणतात की यांनी अनेक खुन केले, यांनी अनेक केसेस घेतल्या, मर्डरी केल्या। कित्येक मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेले आहे। बाकी डिटेल्स नक्की पुढे आता या पत्रकार परिषदेत आम्ही मांडू। बाकी 3000 कोटीचा भ्रष्टाचार कशा पद्धतीने झाला आणि या सगळ्या स्थितीमध्ये या सरकारने ठेवलेल्या मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या चहापानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे। कारण ज्या पद्धतीने सत्ताधारी पक्षांची मस्ती वाढलेली आहे, एक बबनराव लोणीकर सारखे आमदार हे महायुती किंवा महाझुटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग, हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत, तीन दिशेला तीन तोंड आहेत, एकामेकांमध्ये भांडण आहेत। मग ती बंगल्यांवर नसतील, गाड्यांवरनं आहेत, कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार, कोण पालकमंत्री बनणार, या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत। आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला, त्यांचा फंड त्यांनी चोरला। कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडं एक कोऑर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते की शेतकऱ्याला पूर्णतः वाऱ्यावर सोडलेला, शेतकऱ्यांची संपूर्णतः कर्जमाफी देतो म्हणून सांगितलं आणि आता समिती नेमत बसली। म्हणजे बळीराजाला फसवण्याचं पाप करणारे सरकार आहे। ज्या बळीराजाच्या भरोशावर खातात आणि त्या बळीराजाला म्हणतात तुझ्या अंगावरचे कपडे आम्ही दिलेत, तुझ्या पायातले चपला आम्ही दिले, तुझ्या बापाला दिलं, तुझ्या मायेला दिलं, अशा प्रकारचे घाणेरडी भाषा वापरून समस्त शेतकऱ्यांचा अपमान करणारे सरकार आहे। आणि या संदर्भातली पुढची भूमिका आमची काय राहील ते आम्ही ठरवू। पण अशा मनोवृत्तीच्या, विकृत मनोवृत्तीच्या विचार असलेल्या सरकारच्या चहापाण्याला जायचं का? जनसामान्यांचे अश्रू पुसण्यासाठीचं सरकार ही जेव्हा एक भूमिका तयार होते, एक वातावरण तयार होते आणि विरोधकांना कुठलेच मुद्दे मिळत नाहीये। मागच्या अधिवेशनात पण बघितलं की विरोधकांना कुठलाच मुद्दा त्या ठिकाणी नव्हता आणि कशा पद्धतीनं विरोधक निष्प्रभ ठरले आणि त्यामुळे आता मुद्दे मिळत नाही, कुठल्या टीका टिप्पण्या करता येत नाही। मग कुठला तरी स्टंट केला पाहिजे म्हणून हा चहा पाण्यावरच्या बहिष्काराचा स्टंट हा नेहमीच ते करत असतात। मला वाटतं यात काही नवीन नाहीये। त्यांना शुभेच्छा।